श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक तरी तुळशी असली पाहिजे. ज्याप्रमाणे आपण रोज नित्यनेमानं देवपूजा करतो त्याचप्रमाणे आपण रोज तुळशीला जलसुद्धा अर्पण करत असतो. तुळशीची पूजा आपण अगदी रोज करत असतो. ज्याप्रमाणे आपल्या हिंदू धर्मामध्ये रोज देवपूजा करण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं गेलं आहे, त्याचप्रमाणे रोज तुळशी मातेला जल अर्पण करणं आणि तिची पूजा करणं यालासुद्धा अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं गेलं आहे. रोज नित्यनियमानं आपण सकाळी आणि संध्याकाळी तुळशी मातेपाशी दिवा हा लावत असतो. तुळशी मातेजवळ रोज नित्यनियमाने दिवा लावल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही अखंड राहते. माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये अखंड वास करते. कारण तुळशी मातेला साक्षात माता लक्ष्मीचंच रूप हे मानलं गेलं आहे आणि म्हणून रोज तुळशीजवळ आपण दिवा हा लावलाच पाहिजे. त्याचप्रमाणे तिला जलसुद्धा आपण रोज अर्पण केलं पाहिजे. तुळशी मातेला फक्त एकादशीला आणि रविवारी जल हे अर्पण केलं जात नाही. हे 2 दिवस सोडून आपण तुळशीला रोज नित्यनियमानं जल हे अर्पण केलं पाहिजे. यामुळे आपल्याला तुळशी मातेचा आशीर्वाद हा तर मिळतोच, पण त्यासोबत देवी लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू या दोघांचीही कृपा आपल्यावर कायम राहते. आणि म्हणून आपण रोज नित्यनियमानं तुळशी मातेला जल हे अर्पण केलंच पाहिजे. त्याचप्रमाणे तुळशी मातेला जल अर्पण करत असताना काही मंत्र आपल्याला म्हणायचे असतात. तुळशी मातेला जल अर्पण करत असताना हे मंत्र जर आपण म्हटले तर यामुळे माता लक्ष्मीचे आगमन हे आपल्या घरी होत असते आणि यामुळे आपल्या घराची भरभराटही होत असते. आणि म्हणूनच रोज तुळशी मातेला जल अर्पण करत असताना आपल्याला कोणते प्रभावशाली मंत्र हे म्हणायचे आहेत, जेणेकरून लक्ष्मी मातेची कृपाही आपल्याला लाभेल, तिचं आगमन आपल्या घरामध्ये होईल, याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. असे कोणते मंत्र आहेत की जे आपल्याला तुळशीला जल अर्पण करत असताना म्हणायचे आहेत, याबद्दलची महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा. आणि तुम्हीसुद्धा रोज जेव्हा तुळशीला पाणी अर्पण करतात तर तेव्हा हे मंत्र म्हणायला विसरू नका, जेणेकरून तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होईल आणि तुमच्या घराची भरभरून प्रगती होईल. आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपाला खूपच महत्त्व आहे. तुळशीच्या रोपाला आपण माता लक्ष्मीचेच प्रतीक असं मानत असतो. तुळशीला हरिप्रिय असं म्हटलं जातं कारण श्रीहरी विष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय आहे. श्रीहरी विष्णूंच्या पूजेमध्ये त्यांना तुळशीपत्र अर्पण केल्याशिवाय त्यांची कुठलीच पूजा ही पूर्ण होत नसते. तसंच नैवेद्य अर्पण करताना सुद्धा त्या नैवेद्यावर तुळशीपत्र हे ठेवलं जातं, तेव्हाच श्रीहरी विष्णू तो नैवेद्य ग्रहण करत असतात. कुठलाही नैवेद्य दाखवत असताना आपण त्यावर तुळशीचं पान हे ठेवत असतो आणि त्यानंतरच नैवेद्य हा दाखवत असतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपाला खूपच मोठे महत्त्व आहे आणि असं म्हटलं जातं की भगवान हरी विष्णूंचे अवतार श्रीकृष्ण यांनी तुळशीला पृथ्वीवर आणले आहे आणि म्हणून श्रीकृष्ण तुळशीच्या पानाशिवाय कुठलाच नैवेद्य हा ग्रहण करत नाहीत. ज्यांच्या घरामध्ये तुळशी मातेचे रोप आहे त्यांच्या घरामध्ये सकारात्मकता ही सदैव टिकून राहत असते. आणि त्यासोबत ज्या घरामध्ये अगदी रोज नित्यनियमाने तुळशी मातेसमोर दिवा लावला जातो, अगरबत्ती लावली जाते, तुळशी मातेची पूजा केली जाते, तुळशी मातेला जलसुद्धा रोज नित्यनियमानं अर्पण केलं जातं, त्या संपूर्ण घरावर माता लक्ष्मीसोबत श्रीहरी विष्णूंची सुद्धा सदैव विशेष कृपा ही राहत असते. रोज तुळशी मातेची नित्यनियमानं पूजा केल्याने माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू हे आपल्यावर सदैव प्रसन्न राहत असतात. अनेक प्रकारची पातकं नष्ट करण्याचं सामर्थ्य हे तुळशी मातेमध्ये आहे. म्हणून आपल्याला तुळशी मातेची अगदी रोज नित्यनियमानं न चुकता पूजाही करायची आहे आणि तुळशी मातेसमोर दिवा अगरबत्ती हे सुद्धा लावायची आहे. त्याचप्रमाणे रोज तुळशी मातेला पाणीसुद्धा आपल्याला अर्पण करायचं आहे. आणि तसंच तुळशी मातेभोवती प्रदक्षिणा ही सुद्धा आपल्याला आवर्जून रोज मारायची आहे. जागेअभावी जर तुळशी मातेभोवती प्रदक्षिणा घालणं तुम्हाला शक्य नसेल तर मग तुम्ही स्वतःभोवती प्रदक्षिणा घातलीत तरीही चालेल. जर आपण अगदी रोज नित्यनियमानं अशी तुळशी मातेची पूजा केली तर आपल्यावर येणारं प्रत्येक संकट ही तुळशी माता स्वतःवर घेत असते आणि यामुळे आपल्यावर येणारं संकट हे टळून जातं. आणि आपण आपली एखादी समस्याही, आपलं एखादं संकट जे असेल आणि ते जर तुळशी मातेला प्रदक्षिणा करत असताना आपण जर तुळशी मातेला हे एखादं संकट किंवा ही एखादी गोष्ट सांगितली तर ती तिच्या कृपेने
आपल्यावर जे काही संकट आलेलं असेल किंवा आपण जी काही कुठली एखादी गोष्ट किंवा एखादी समस्या ही तुळशी मातेला सांगितली असेल, तर आपल्याला जी समस्या आहे, आपल्याला जी काही संकटं आहेत, तर ती तुळशी माता लवकरात लवकर दूर करत असते असं म्हटलं जातं. तुळशी मातेचे महत्त्व सांगताना भगवान श्री शंकराने सांगितले आहे की पृथ्वीवर तुळशी मातेसारखी दिव्य अशी कोणतीही गोष्ट नाही. त्याचप्रमाणे या कलियुगामध्ये ज्या घरामध्ये रोज नित्यनियमानं तुळशीची पूजा केली जाते, त्या घराला या कलियुगाचा कुठलाही त्रास हा होत नाही. कली हा त्यांना कोणत्याच प्रकारचा त्रास हा देऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्याला जर या कलियुगामध्ये कलीपासून वाचायचं असेल तर आपण रोज नित्यनियमानं आपल्या घरी तुळशीची पूजाही केली पाहिजे. आता आपल्यापैकी बरेच जण हे फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असल्यामुळे मोठमोठे तुळशी वृंदावन हे आपल्याला आपल्या घरी ठेवणं हे काही जमत नाही. असे मोठमोठी तुळशी वृंदावन आपण आपल्या घरी ठेवण्याऐवजी आपण एखाद्या छोट्याशा कुंडीमध्ये सुद्धा आपण छोटेसे तुळशीचे रोप हे लावू शकतो किंवा मग एखादं छोटंसं तुळशीचं वृंदावन आणून त्यामध्ये सुद्धा आपण तुळशीचं रोप हे लावू शकतो. आणि या कुंडीमध्ये किंवा छोट्याशा तुळशी वृंदावनामध्ये आपण जे काही तुळशीचं रोप हे लावलं आहे, तर तिची आपल्याला अगदी नित्यनियमाने पूजा करायची आहे. आणि अगदी रोज न चुकता अशी पूजा केल्याने आपल्याला अगणित असं पुण्य प्राप्त होत असतं. आणि जी व्यक्ती दुर्दैवाने अत्यंत दरिद्री आहे किंवा खूप कर्जामध्ये आहे किंवा पिढ्यानपिढ्या दुःखयुक्त आहे, अशा व्यक्तीने तुळशीची सेवा ही अवश्य केलीच पाहिजे. नित्यनियमाने तुळशीची पूजा केल्याने आपलं दारिद्र्य हे दूर होत असतं. असे हे तुळशी मातेचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. आणि म्हणूनच प्रत्येकाच्या घरी छोटेसे का असेना एक तुळशीचे रोप हे असलेच पाहिजे. आपल्या घरामध्ये असलेल्या तुळशीचं रोप हे आपल्या घरातली सर्व निगेटिव्हिटीही शोषून घेत असते आणि आपल्याला नेहमी सदैव पॉझिटिव्ह एनर्जीही प्रदान करत असते. आपल्या घरामध्ये जे कुठलंही तुळशीचं रोप आहे, तर आपल्याला नित्यनियमानं त्या तुळशी मातेची पूजा करायची आहे. आणि रोज नित्यनियमाने तिच्यासमोर आपल्याला दिवासुद्धा लावायचा आहे आणि तिला पाणी हे सुद्धा रोज आपल्याला न चुकता घालायचं आहे. माता तुळशीचे महत्त्व हे धार्मिकदृष्ट्याच महत्त्वाचे आहे असे नाही, तर आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा तुळशी मातेचे रोप हे आपल्या घरामध्ये असणे आपल्या सर्वांसाठी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वकारक असं मानलं गेलं आहे. तुळशी मातेचे रोप हे आपल्या सर्वांसाठी आरोग्यदायी असे रोप आहे. तुळशीला पाणी घालणं हे आपल्या सर्वांसाठीच खूप शुभ आहे आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, उत्तम आयुरारोग्य आणि सकारात्मकताही येत असते. आणि आता आपण जाणून घेऊया की तुळशी मातेला पाणी घालताना आपल्याला कोणत्या मंत्राचं पठण हे करायचं आहे. धार्मिक ग्रंथानुसार जर तुळशी मातेला पाणी घालताना आपण ओम ओम या मंत्राचा 11 किंवा 21 वेळा जप केला तर वाईट नजरेपासून आपला बचाव हा होत असतो. त्यासोबत आपल्या घरामध्ये धनधान्याची वृद्धीही होत असते. आणि म्हणूनच आपल्याला तुळशी मातेला पाणी घालताना ओम ओम या मंत्राचा 11 किंवा 21 वेळा जप हा करायचा आहे. आणि आपल्याला 11 किंवा 21 वेळा या मंत्राचा जप हा आपल्या मनामध्ये करायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये सफल किंवा यशस्वी होण्यासाठी आपल्याला तुळशी मातेला पाणी घालताना अजून एक मंत्राचा जप करायचा आहे. तर तो मंत्र असा आहे, महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आदिव्याधिहरा नित्यं तुलसीत्वं नमस्तुते. तर असा हा मंत्र आहे आणि हा मंत्र मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देईल, तर तिथे बघून तुम्ही तो मंत्र म्हणू शकतात. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये यश मिळण्यासाठी आणि आपल्या जीवनात आपण सफल होण्यासाठी तुळशी मातेला आपल्याला पाणी घालत असताना हा मंत्र म्हणायचा आहे. तुळशी मातेला पाणी घालत असताना आपण जर हा मंत्र म्हटला तर आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये हमखास यश हे नक्कीच मिळेल. एखादं काम पूर्ण होण्यासाठी आपण जे काही कष्ट घेत आहोत तर त्या कष्टाला तुळशी मातेचा तसंच श्रीहरी विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा मिळेल आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला त्या कामामध्ये यश हे हमखास मिळेलच. आपल्या हिंदू धर्मामध्ये संध्याकाळी तिन्ही सांजेला तुळशीसमोर दिवा लावण्याची प्रथा आहे आणि हा दिवा लावताना आपल्याला तो शुद्ध गायच्या तुपाचाच लावायचा आहे. यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकताही वाढेल आणि आपल्या घरात सुखसमृद्धीही येईल. फक्त तुळशीला आपल्याला रविवारी आणि एकादशीच्या दिवशी चुकूनही पाणी घालायचं नाही आहे, कारण असं म्हटलं जातं की या दोन्ही दिवशी तुळशी माता श्रीहरी विष्णूंसाठी व्रत करत असते, उपवास करत असते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे या दिवशी तुळशीला पाणी घालून तिचे व्रत हे भंग होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि म्हणून या दोन्ही दिवशी आपल्याला चुकूनही तुळशीला पाणी हे अर्पण करायचे नाही आहे.
हे 2 दिवस सोडून तुम्ही रोज तुळशीला पाणी हे अवश्य घाला. आणि पाणी घालत असताना मी जे तुम्हाला मंत्र सांगितले आहेत, तर त्या 2 मंत्रांपैकी तुम्हाला जो मंत्र म्हणणं शक्य असेल, जमत असेल, तर तो मंत्र तुम्ही अवश्य म्हणा. म्हणजे तुमच्या घरामध्ये सदैव सुख, शांती, समृद्धी ही अखंड टिकून राहील आणि तुमच्या जीवनामध्ये प्रगतीच प्रगती तुमचीही होईल. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सफलता ही प्रत्येक कामामध्ये मिळेल. तुमच्या घरातील सर्व दोष, कलह, दुःख, दारिद्र्य हे दूर होईल आणि तुमच्या घराची भरभराट होईल. आणि म्हणूनच तुळशीला पाणी घालताना हे मंत्र तुम्ही अवश्य म्हणा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.